रायगड येथे सुरू असलेल्या प्रहार जनशक्ती व प्रहार क्रांती दलच्या आंदोलनाला यश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलनाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्याशी चर्चा करून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात बैठक आयोजित करून शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या सकारात्मक विचार करून मागण्या पूर्ण करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले। जवळपास 15,000 शेतकरी व दिव्यांग बंधू भगिनी आंदोलनात सहभागी झाले होते। रायगडचे जिल्हाधिकारी किसनजी जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आंदोलनाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्याशी बोलणे करून दिले। तर बैठक आयोजित करण्यासंदर्भात अधिकृत पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची सरकारतर्फे विनंती केली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनी स्पीकरवरून संवाद साधला व बैठक आयोजित करण्याचं अभिवचन दिलं। ची दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आत्ताच माझी बच्चूभाऊंची चर्चा झाली आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय। एप्रिलच्या पहिल्या 1-2 तारखेला घेतलं तर फार समजेल। हा शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या करू फक्त सकारात्मक घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या दिव्यांगांचा। बच्चू कडू यांचे सतत 36 तास अन्न पाण्याशिवाय आंदोलन सुरू असून त्यांच्यासोबत हजारो शेतकरी व दिव्यांग बंधू भगिनी ताकदीने मैदानात उतरले होते। याची दखल घेऊन सरकारने तत्काळ जिल्हा प्रशासनाला उपोषणस्थळी पाठवले। बच्चू कडू यांचे वजन घटले असून रक्तदाब वाढला आणि शरीरातील साखर कमी झाली हे वैद्यकीय तपासणीत लक्षात येताच डॉक्टरांनी वरिष्ठांना कळवले। तत्काळ सूत्रे हल्ली आणि मंत्रालयातून निर्देश आले। बच्चू कडूंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली, पण आधी निर्णय घ्या मग उपोषण मागे घेऊ अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला। बैठक घेण्याचे निश्चित वचन व तसे लेखी पत्र जिल्हाधिकारी रायगड यांनी दिले। यानंतर दिव्यांग बहिणीच्या हस्ते नारळपाणी घेऊन बच्चू कडू यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। जर सरकारने दिलेलं वचन पाळलं नाही तर पुढची धडक थेट मंत्रालयावर राहील असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला। 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून या आंदोलनाची सांगता होणार आहे। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पक्ष, अपंग क्रांती दलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले होते।